नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र हे विश्लेषण करायला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपल्याच चॅनलवर ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेला निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या तीन इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये या तिन्ही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे, ज्यामध्ये आपण या तिन्ही इंडेक्समध्ये सध्या कशा प्रकारे मूवमेंट चालू आहे, यामध्ये कोणताच कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असणारा जो ट्रेंड आहे हा कधीपर्यंत चालू राहू शकतो, त्यानंतर जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलवरनं येऊ शकतं, अशा विस्तृत सर्व विषयांची आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं तुम्हाला व्यवस्थित माहिती त्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. आता तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यामध्ये आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल. जर काही कारणामुळे आय बटनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. आजपासून आपण इंडेक्सचं विश्लेषण नवीन पद्धतीनं करायचं ठरवलेलं आहे. यामध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण आपण करणारच आहोत आणि त्यासोबत त्या दिवशी ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचं विश्लेषण आपण करणार आहोत. सोमवारी निफ्टी मिडकॅप ह्या इंडेक्सचं म्हणजे मिडकॅप निफ्टी सिलेक्ट या इंडेक्सचं एक्सपायरी असल्यामुळे आपण बँक निफ्टी बरोबर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण आज करणार आहोत. तर आपण आता डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि हे विश्लेषण करायला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करतोय आणि इथे मी बँक निफ्टीचा चार्ट 15 मिनिटं ह्या टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे आणि सोमवारसाठीचे इम्पॉर्टंट लेवल सुद्धा इथे काढलेले आहेत. वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती तुम्हाला इथे दिसते. ही जी लेवल आहे ही आहे 44,359. 44,359 ची लेवल आहे. आपण ही 44,350 ची लेवल आहे असं समजणार. ही झाली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कुठली आहे? खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे काढलेली आहे. ही लेवल कोणती आहे? 44,134 ची. आपण ही 44,100 ची लेवल आहे असं समजणार. त्यामुळे खालच्या बाजूला 44,100, वरच्या बाजूला 44,350 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसत आहेत. बाकी डेली आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण आपण मागच्याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये केलेलं आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्टली सोमवारी कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला लक्षात आलंच असेल की बँक निफ्टीमध्ये सेलिंग चालू होतं आणि आता शुक्रवारी अचानक काय झालं, सकाळच्या सत्रामध्ये सेलिंग झाल्यानंतर एक छोटा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला आणि साइडवेज आता मूवमेंट आणि हळूहळू खालच्या दिशेनं जाणारी मूवमेंट आपल्याला बघायला मिळते. अर्थात हा जर पॅटर्न बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की हा पोल आणि फ्लॅग पॅटर्न तयार होतोय. पोल आणि फ्लॅग पॅटर्न इथे तयार होताना तुम्हाला दिसतोय, म्हणजे असा एक झेंड्यासारखा आकार या पॅटर्नला दिसतोय. अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला गॅपअप ओपन होऊन वरच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. अर्थात अशी कुठलीही गॅरंटी असत नाही. ओपनिंग कुठे होतंय आणि ब्रेकआउट कधी होतंय त्यानंतरच आपण त्या बाबतीत नक्की निर्णय करू शकतो. जर
गॅप अप ओपन झालं आणि वर जात असेल तर ज्या लोकांनी इथे शॉर्ट सेल केलेलं आहे किंवा आधीपासून शॉर्ट सेल केलेलं आहे त्या सगळ्यांना थोडीशी भीती वाटायला लागणार, शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं, ही लेवल सुद्धा 44,350 ची ब्रेकआउट येऊ शकतं आणि इथे जर ब्रेकआउट आलं तर मग वर जात असताना आपल्याला 44,450, 44,550 आणि 44,650 अशी 3 टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र आता हे जे क्लोजिंग खालच्या बाजूला आलेलं आहे हे दिसताना 167 च्या आसपास दिसतंय, पण प्रत्यक्षात क्लोजिंग आलंय ते 44,231 ला. तुम्ही इथे वर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये मी आता राऊंड केलं ते बघू शकता. आता त्यामुळे 44,200 च्या वर म्हणजे इथे कुठेतरी काय झालेलं आहे, आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे इथून जर समजा खालच्या दिशेनं जात असेल आणि हा जो लो आहे आपण ही लेवल 44,100 ची मानतोय, त्यामुळे 44,100 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 44,000, 43,900, 43,800 अशी 3 टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. जर समजा गॅप अप ओपन झालं तर वर जात नसेल आणि खाली येत असेल तर थोडं इथे साइडवेज होऊ शकतं आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं असेल, त्या दिशेनं आपल्याला मग मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे सोमवारी मुवमेंट होऊ शकते, कोणत्या दिशेनं ब्रेकआउट आला तर कोणती टार्गेट आपल्याला ठेवावी लागतील. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स त्याचा चार्ट ओपन करतोय आणि आपण ह्याच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत. मात्र थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड लक्षात यावं ह्यासाठी मी काय करतोय, थोडंसं तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये नेऊन काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. तर तुम्हाला थोडीशी आयडिया लक्षात येईल. तुम्ही जर नियमित सदस्य असाल आणि आपले व्हिडिओ नियमित बघत असाल तर मी तुम्हाला ह्या एक्सपायरीच्या वेळेला शुक्रवारच्या व्हिडिओसाठीच सांगितलेलं होतं की जनरली काय होतं, मार्केटमध्ये तेजी झाली आणि एक्सपायरीपर्यंत तर एक्सपायरीच्या दिवशी मंदी होऊ शकते. मार्केटमध्ये जर मंदी झाली असेल तर एक्सपायरीच्या दिवशी तेजी होऊ शकते आणि जर मार्केटमध्ये तेजी पण झाली आहे आणि मंदी पण झाली आहे तर मार्केट थोडंसं साईडवेज राहू शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला मार्केटचा एक ढोबळ अंदाज असंच्या असंच होईल ह्याची गॅरंटी नसते, पण असं होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर आज तुम्हाला इथे मला दाखवायचं आहे की मागच्या 4 दिवसामध्ये म्हणजे सोमवारी एक्सपायरी असल्यामुळे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार ह्या 4 दिवसामध्ये मिड कॅप निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली तर तुम्ही बघू शकता. मागची एक्सपायरीचा ही कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल आहे, ही मागच्या सोमवारची आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही मंगळवारची कॅन्डल आहे. म्हणजे मंगळवार, बुधवार तेजी झाली, गुरुवारी गॅप अप ओपन झालं आणि सेलिंग झालं, शुक्रवारी सुद्धा सेलिंग झालं. म्हणजे काय झालंय, पहिल्यांदा तेजी झाली आणि त्यानंतर मंदी झाली आणि बरोबर साधारणपणे सेंटर लेवलला आता येऊन थांबलेला आहे. म्हणजे तेजी पण झाली आहे, मंदी पण झाली आहे. अर्थात तुम्ही जर ट्रेंड बघितलात तर हा तेजीचा ट्रेंड दिसतोय. मात्र ह्या आठवड्यापुरता विचार केला तर आपण मधोमध येऊन थांबलेलो आहोत. जेवढी तेजी झाली मंदी होऊन आपण बरोबर मधल्या लेवलला येऊन थांबलेलो आहोत. अशा वेळेला काय होऊ शकतं, अशा वेळेला सकाळच्या वेळेत दोन्ही बाजूला मुवमेंट होण्याची शक्यता जास्त असते. कारण वरच्या बाजूचे कॉल ज्यांनी शॉर्ट सेल केलेले आहेत ते मार्केटला वर जाऊ देत नाहीत, खालच्या बाजूचे पुट ज्यांनी शॉर्ट सेल केलेत ते मार्केटला खाली जाऊ देत नाहीत. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये साइडवेज होण्याची शक्यता असते आणि नंतर जसा ब्रेकआउट होईल म्हणजे एक रेंज तयार होऊन ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल, वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर वरच्या दिशेनं, खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर खालच्या दिशेनं मग आपल्याला थोडीशी मुवमेंट बघायला मिळू शकते. अशी ढोबळ शक्यता असते. कधी कधी हे आपल्याला काय होतं, हे जो काय मी तुम्हाला इथे गृहीतक मांडलंय याच्याबरोबर विरुद्ध सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सकाळीच ट्रेंडिंग मार्केट सुद्धा बघायला मिळू शकतं. पण आपल्याला तयारी पाहिजे की ओपनिंग कुठे होतंय आणि पहिली 5, 10, 15 मिनिटं कशा प्रकारे मुवमेंट होतीये ती बघितल्यानंतर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ शकतील. तर आता आपण काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन निफ्टी मिड कॅप सिलेक्टसाठी कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवायला सुरुवात करतो. थोडंसं झूम करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपल्याला वरच्या बाजूला जी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल दिसते, वरची इम्पॉर्टंट लेवल ती मी इथे काढलेली आहे. ही लेवल जी आहे 8,700
44च्या आसपास आहे. तर ही 8750 ची लेवल आहे असं आपण इथे समजतोय. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही लेवल आपण इथे काढली आहे, ही 8707 ला आहे. त्यामुळे ही 8700 ची लेवल आहे, वरची 8750 ची लेवल आहे. आता ट्रेंड जर बघितलात तर तुम्हाला आता ह्या 2 दिवसाचा ट्रेंड डाऊन ट्रेंड दिसतोय. त्यामुळे जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर 8700 ची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला 8675, 8650 आणि 8625 अशी 3 टार्गेट आपल्याला त्याच्यामध्ये खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर आपल्याला इथून वर जात असेल आणि वरची लेवल 8750 वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 8775, 8800 आणि 8825 अशी 3 टार्गेट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. अर्थात ह्याच्यासाठी आपल्याला ह्या 2 लेवल कधी ब्रेक होत आहेत ह्यालाच बरंचसं महत्व आहे. जर मधोमध ओपन झालं, 8725 च्या आसपास ओपन झालं तर कदाचित ह्या 2 रेंजमध्ये साईडवेज होताना आपल्याला बघायला मिळेल आणि मग इथनं मग वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट होताना बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये उद्याच्या एक्सपायरीसाठीचं विश्लेषण. आता आपण थोडंसं त्याचा डेटा अनालिसिस सुद्धा ओपन केलेला आहे तर ते बघूया. तर उद्या एक्सपायरी 28 ऑगस्टला एक्सपायरी आहे, तुम्हाला इथे बघू शकता. त्याची स्पॉट प्राइस आणि फ्युचर प्राइस बघितली तर जवळजवळ एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला एकदम न्यूट्रल आहे कंडिशन. पुट कॉल रेशो बघितला तरी बरोबर 1 च्या जवळ आहे, म्हणजे इथे सुद्धा बॅलन्स आहे. तेजी पण होऊ शकते, मंदी पण होऊ शकते. 1 म्हणजे बरोबर मधोमध आहे. त्यानंतर मॅक्स पेन स्ट्राईक बघितली तर आपण जिथे आत्ता आहोत त्या लेवलच्या आसपासच आहे, 8725 च्या आसपासच आहे आणि मॉडिफाईड मॅक्स पेन सुद्धा 8720 च्या आसपास आहे. म्हणजे सगळं आपण अगदी असं म्हणू शकतो की बरोबर मधोमध आहे, दोन्ही बाजूला जाण्याची शक्यता आपल्याला सारखीच दिसतेय. आता हे झालं आपल्याला फक्त नुसतं डेटा अनालिसिस जे दिसतंय त्यानुसार. आता आपण काय करूया, थोडंसं खाली जाऊन एकूण ओव्हरऑल ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायला सुरुवात करूया. ओपन इंटरेस्ट अनालिसिस करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे की सपोर्ट कुठे आहे. तर सपोर्ट आहे 8625 ला. त्यामुळे तुम्ही जर खाली बघितलं तर इथे आपण 8625 हे शेवटचं टार्गेट दिलेलं आहे, कारण तिथे हायेस्ट आपल्याला पुटचा ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे हा काय आहे, 8625 ही काय आहे, ही आपल्याला हायेस्ट ओपन इंटरेस्ट असल्यामुळे हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करणार आहे. म्हणून 8625 ला आपण खाली स्ट्रॉंग सपोर्ट असल्यामुळे फायनल टार्गेट दिलेला आहे. आता आपल्याला जर रेजिस्टन्स कुठे बघायचं असेल तर आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय 8800 या लेवलला, बरोबर. तर 8800 या लेवलला हायेस्ट रेजिस्टन्स आहे. त्यामुळे ही लेवल जी आहे ही आपल्याला दिसते रेजिस्टन्सची लेवल. आणि दोन्ही लेवल बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल जवळजवळ सारख्याच आहेत, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये फारसा फरक नाहीये आणि आपण आता बरोबर मधोमध आहोत. मी मगाशी का म्हटलं की खाली जाण्याची पण तेवढीच शक्यता आहे, वर जाण्याची पण तेवढीच शक्यता आहे, कारण दोन्ही दिशांचं जे अंतर आहे आपण जिथे आहोत तिथून हे जवळजवळ सारखं आहे. त्यामुळे साईडवेज होण्याची शक्यता आपल्याला उद्या जास्त दिसते. 8625 आणि 8800 या रेंजमध्ये साईडवेज होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते. खाली सुद्धा बघितलं तरी आपल्याला तसंच चित्र आहे. खालच्या बाजूला सगळ्यांनी लॉंग पोझिशन तयार केलेल्या दिसत आहेत आपल्याला आणि वरच्या बाजूला शॉर्ट पोझिशन तयार केलेल्या दिसत आहेत. थोडक्यात बघायला गेलं तर लॉंग पोझिशन आपल्याला थोड्याशा अशा तुरळक प्रमाणात दिसत आहेत, मात्र शॉर्ट पोझिशन ज्या आहेत, मंदीच्या पोझिशन ज्या आहेत, ह्या थोड्याशा आपल्याला जास्त प्रमाणात झालेल्या बघायला मिळतात. त्यामुळे काय होतंय, नॅचरल कल जर बघितला तर तो खालच्या दिशेनं आहे, पण आपल्याला दोन्ही जे डेटा अनालिसिस आणि ओपन इंटरेस्ट अनालिसिस दिसतंय त्याच्यामध्ये 50-50 आपल्याला दिसतंय. तर हे झालं निफ्टी मिड कॅप इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया. आपल्या या व्हिडिओमध्ये इंडेक्सचं विश्लेषण झालेलं आहे. आता आपण स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि मी तुमच्यासाठी काही महत्त्वाचे स्टॉक्स काढलेले आहेत. त्याच्यापूर्वी आपण टाइम फ्रेममध्ये डेली टाइम फ्रेम घेऊया आणि मी तुमच्यासाठी स्टॉक काढले ते मी एकत्र करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक स्टॉक बघणार आहोत ज्याचं नाव आहे JSW स्टील. हा स्टॉक आपण मागच्या 2-3 दिवसापासून बघतोय आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे कशा पद्धतीनं एम पॅटर्न तयार झाला हे तुम्हाला सांगितलेलं होतं. हा लो बनला,
हा हाय बनला आणि इथे आपल्याला डबल कन्फर्मेशन झालं, असं मी तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. डबल कन्फर्मेशन कसं, तर इथे एम पॅटर्न तयार होतोय, त्यामुळे ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होईल आणि पहिलं टार्गेट आपल्याला हे असेल, हे मी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट झाली म्हणजे हे एम पॅटर्नचं ब्रेकआउट आला. आता दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही इथे बघितली तर ही कॅन्डल जी होती, ही कॅन्डल बेरिश इनगल्फिंग कॅन्डल होती. आधीच्या कॅन्डलला बघितलं तर आधीच्या कॅन्डलचा हाय सुद्धा ब्रेक झाला होता, लो सुद्धा ब्रेक झाला होता. म्हणजे डबल कन्फर्मेशन होतं की एम पॅटर्न झाला तर आपल्याला खाली जाऊ शकतं. आता काय झालंय, आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला ही जी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे, ही सपोर्ट लेवल आता आपल्याला धोक्यात आलेली दिसते आणि जर समजा इथनं खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर मग हा स्टॉक जो आहे तो आणखीन खाली जाऊ शकतो. सध्या 773 पर्यंत आहे. आपण एकदम मोठं टार्गेट नाही, पण जर हा ट्रेंड कंटिन्यू झाला तर आपल्याला एके दिवशी हे टार्गेट, एखाद्या आठवड्यामध्ये हे टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं 746 रुपयाचं. त्यामुळे आता हळूहळू हा स्टॉक खालच्या दिशेनं वाटचाल करतोय, त्यासाठी 774 रुपयाच्या खाली तो टिकला पाहिजे. तसं टिकत असेल तर मग हळूहळू आपल्याला ही खालच्या दिशेची वाटचाल बघायला मिळू शकते. हा झाला पहिला स्टॉक JSW स्टील, जो आपण याआधी सुद्धा बघितलेला आहे. आता त्याच्या पुढचा स्टॉक आहे जो आहे जिंदाल स्टील अँड पॉवर. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हा स्टॉक खूप आधीपासून बघतोय. ज्या वेळेला ही ट्रेंड लाईन होती ती मी तुम्हाला पूर्वी दाखवलेली होती आणि ज्या वेळेला ही कॅन्डल बनली त्यावेळेला आपण अनालिसिस केलेलं होतं आणि मी सांगितलं होतं की आता ट्रेंड लाईन ब्रेक व्हायला आलेली आहे. ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं. ते टार्गेट आलं त्यानंतर आपल्याला काय माहिती आहे की जेव्हा ब्रेकआउट येतो त्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला बाउन्स सुद्धा येतो. त्या पद्धतीनं बाउन्स आला आणि आता पुन्हा खालच्या दिशेनं आपली मुवमेंट चालू झाली आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, मी तुम्हाला पुन्हा काढून दाखवतोय की इथे सुद्धा डबल कन्फर्मेशन आहे. इथपर्यंत हाय झाला, इथपर्यंत लो झाला, इथे हाय झाला आणि आता एम पॅटर्न इथे बनलेला दिसतोय आणि एम पॅटर्नचा आता ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे. त्यामुळे हे जर टिकलं तर 634च्या खाली 622, 612 अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. हे झालं एक कन्फर्मेशन. दुसरं कन्फर्मेशन, ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट दिल्यानंतर लेवल टेस्ट करायला वर येऊन सुद्धा आपण आता खाली चाललोय. हे झालं दुसरं कन्फर्मेशन. त्यामुळे आता ह्या स्टॉकमध्ये आपल्याला 622 आणि 612 अशी टार्गेट लवकरच दिसतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यासाठी 634च्या खाली हा स्टॉक टिकला पाहिजे. हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. आता आपण पुढचा स्टॉक बघणार आहे. हा स्टॉक मी शक्यतो कव्हर करत नाही कारण सध्या अदानी ग्रुपमध्ये मागचे काही महिने आपल्याला माहिती आहे खूप व्होलाटाईल मार्केट झालेलं आहे. मात्र इथे सुद्धा आपल्याला एक पॅटर्न बघायला मिळतोय आणि तो पॅटर्न मी तुम्हाला पहिल्या दोन स्टॉकमध्ये दाखवला त्याच पद्धतीने आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत आपल्याला मंदी झाली, परत एक बाउन्स आला, इथपर्यंत तेजी झाली आणि आता आपण इथे आलेलो आहोत. आणि ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणजे एमचा जो मधला पार्ट असतो तो जर ब्रेक झाला म्हणजे 432च्या खाली हा स्टॉक जर टिकत असेल तर ह्या एम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट येईल. त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवतो, आता थोडंसं झूम आउट करतो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की मागच्या बरेच दिवसांपासून हे डेली टाइम फ्रेम आहे. थोडं लहान करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. मागच्या अनेक दिवसांपासून ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली नव्हती. ती ब्रेक होण्याची शक्यता आता इथे निर्माण झालेली आहे. म्हणजे एकतर एम पॅटर्न, दुसरी गोष्ट ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट, असं डबल कन्फर्मेशन जर झालं आणि 432च्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर 427 आणि 414, 427 आणि 414 ही टार्गेट अंबुजा सिमेंटमध्ये आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर हे झाले 3 शॉर्ट सेलिंग चे कॅन्डिडेट ज्याच्यामध्ये आपल्याला एम पॅटर्न आणि डबल कन्फर्मेशनसाठी दुसरं एखादा पॅटर्न बघायला मिळाला. आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे जो आहे
तेजीसाठीचा स्टॉक आणि हा तेजीचा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे आयबुल हाऊसिंग फायनान्स. तर आयबुल हाऊसिंग फायनान्स मध्ये काय झालं होतं, हा स्टॉक सुद्धा मागचे अनेक दिवस आपण बघतोय, अनेक ब्रेकआउट नंतर ब्रेकआउट मध्ये आपल्याला हा स्टॉक बघायला मिळाला होता. एक खूप मोठी तेजी झाली होती आणि नॉर्मली त्याच्यानंतर काय होतं, एक प्रॉफिट बुकिंग येतं आणि प्रॉफिट बुकिंग नंतर आता एन शेप बनवून हा स्टॉक पुन्हा वर चाललेला आहे. अशा वेळेला जर ही लेवल ब्रेक झाली म्हणजे 174 रुपये ही लेवल जर ब्रेक झाली तर मग येणाऱ्या काळामध्ये कोणती टार्गेट बघायला मिळू शकतात, तर ते मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. तर 174च्या वर टिकला तर 183 रुपयाचं टार्गेट आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट याबरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. आजचं हे विश्लेषण आणि आजचा हा नवीन फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करून सांगायला विसरू नका. आजचं विश्लेषण जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी करायला अजिबात विसरू नका. तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.